आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सवसंतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 201 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे. आज आपण 202 पासून पुढच्या क्रमांकाच्या ओव्यांचं चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये ज्ञानोबाराय भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ज्ञानीपुरुष आपल्या स्वभावाला अनुसरून कसा वागतो आणि त्याचप्रमाणे इतर प्राणीसुद्धा आपापल्या स्वभावाप्रमाणेच कशा चेष्टा करत असतात, अशा व्यक्तीला इतरांना काहीही सांगितलं तर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. मग अशा व्यक्तीला सांगून आपण आपला उपदेश, आपलं ज्ञान, आपले परिश्रम वाया का घालवायचे, अशा आशयाचं विवेचन भगवंत करताना दिसत आहेत. या ओवीचं माऊली काय निरूपण करतायत ते बघूयात. माऊली म्हणतायत, म्हणोनी इंद्रिये एके जाणतेनी पुरुखे लाळावी ना कौतुके आधी करोनी. अर्थात म्हणून जाणत्या मनुष्याने कौतुकाने देखील या इंद्रियांचे लाड करू नयेत. माऊली पुढं ज्या महत्त्वाच्या गोष्टींचं सूचन करणार आहेत ती गोष्ट साधकासाठी, आराधकासाठी अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे. कारण यामध्ये माऊलींनी शरीराचा आराधनेमध्ये कितपत उपयोग होतो आणि शरीराचं नियंत्रण हे किती आवश्यक आहे आणि शरीराला स्वैर सोडलं तर ते शरीर कशा प्रकारे आराधनेला घातक ठरतं, या सगळ्यांचं वर्णन माऊलींनी इथं केलेलं आपल्याला दिसतं. आपण जीवन जगत असताना स्वतःच्या जीवनाच्या प्राथमिकता या आधी लक्षात ठेवल्या पाहिजेत. इंग्रजीमध्ये खूप सुंदर शब्द आहे प्रायोरिटी. जीवन जगत असताना कोणत्या गोष्टींना प्राथमिकता द्यायची, कोणत्या गोष्टींना दुय्यम महत्त्व द्यायचं, या गोष्टीचा माणसानं विचार केला पाहिजे. माणूस दैनंदिन जीवनामध्ये प्राथमिकता ठरवूनच जीवन जगत असतो. परमार्थ असो किंवा संसार असो, दोन्हीमध्ये माणूस पुढं जातो. त्याचं कारण त्यानं ठरवलेल्या प्राथमिकता असतात. माणसाचं अधःपतन, माणसाचा उद्धार, या सगळ्या गोष्टी माणूस कोणत्या गोष्टींना प्राथमिकता देतो याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे आपल्या गतीला कारण प्राथमिकता आहे. आपण प्राथमिकता कशाला देतो? आता माणसाला सर्वाधिक गरज ज्या गोष्टीची वाटते, सर्वाधिक आवड ज्या गोष्टीची माणसाला असते, त्या गोष्टींनाच माणूस प्राथमिकता देत असतो. प्रपंचाला, कुटुंबाला, पती पत्नी, मुलं बाळं यांना प्राथमिकता द्यावी की स्वतःच्या आध्यात्मिक साधनेला प्राथमिकता द्यावी, याचा विचारही अनेक जण करत असतात. आपण जीवनामध्ये प्राथमिकता देतो ती प्रपंचाला, व्यवहाराला, पैशाला, सत्ता, संपत्ती, मान सन्मान कमवणं, याला आपण प्राथमिकता देत असतो. पण आयुष्याचं गणित नीट न कळल्यामुळं माणसाच्या प्राथमिकता बदलत असतात, चुकतही असतात. प्राथमिकता चुकते कधी तर 2-3 गोष्टी नीट या दृष्टीनं समजून घेतल्या पाहिजेत. एक, जेव्हा वेळ कमी असतो, जेव्हा साधनं पुरेशी नसतात, तेव्हा प्राथमिकता गांभीर्यपूर्वक स्वीकारायला हवी. व्यवहार असो किंवा परमार्थ असो, दोघांमध्ये सुद्धा
प्राथमिकतेवर भर देणं, प्राथमिकता ठरवणं ही गोष्ट अतिशय आवश्यक असते. संतांच्या आणि सामान्य माणसाच्या जीवनाची किंवा त्यांनी आयुष्यात दिलेल्या प्राथमिक गोष्टींची तुलना केली तर आपल्याला हा विषय अधिक स्पष्ट करून सांगता येईल. संतांच्या दृष्टीनं प्राथमिकता कशाला होती? जगद्गुरू तुकोबारायांचं जीवनचरित्र आपण तपासलं तर तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्राथमिकता त्यांनी कशाला दिली? स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीला, स्वतःच्या आत असलेल्या विकारांच्या निरसनाला, स्वतःत असलेल्या दोषांच्या उच्चाटनाला, जगाच्या, इतरांच्या, परक्यांच्या लौकिक आध्यात्मिक हिताकरता तुकोबाराय झटले. कारण त्यांना तुकोबारायांनी प्राथमिकता दिली. स्वतःच्या प्रपंचाकडेच तुकोबारायांनी दुर्लक्ष केलं. स्वतःचा प्रपंच दुर्लक्षित केला, पण आपलं आध्यात्मिक साध्य, आपली आध्यात्मिक साधना त्यामध्ये खंड पडू दिला नाही. उलट आपल्या आध्यात्मिक साधनेला पुष्ट करण्याची ही एक संधी आहे असं समजून तुकोबारायांनी व्यवहार, प्रपंच यांना मूठ माती दिली. अक्षरशः आपली सावकारकी इंद्रायणीच्या नदीमध्ये बुडवून टाकली. व्यवहाराला प्राथमिकता दिली नाही. कारण 1628ला जेव्हा दुर्गादेवी नावाचा दुष्काळ आला तेव्हा तुकोबारायांना ह्या गोष्टीची गरज वाटली की आता आपल्याकडं जे काही आहे ते आपण इतरांना वाटलं पाहिजे, इतरांना दिलं पाहिजे. कारण प्राथमिकता वेगळी होती. तुकोबारायांच्याच काळात इतर लोक जी होती त्या लोकांनी सुद्धा दुष्काळामध्ये इतरांना अधिकाधिक कसं लुटता येईल या दृष्टीनं प्रयत्न करून बघितलेले होते. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा काही लोकांचं दातृत्व बाहेर आलं आणि काही लोकांचं पापी मन बाहेर आलं. काहींनी कोरोना ही संधी मानून लोकांना जेवढं लुबाडता येईल तेवढं लुबाडलं, जेवढे पैसे कमावता येतील तेवढे कमावले. आणि काहींनी ही वेळ दानाची आहे, मदतीची आहे, इतरांसाठी जगण्याची आहे असं समजून काहींनी कोरोनामध्ये चांगली कामं केली, पुण्यात्मक कामं केली. हा फरक, हा भेद कशामुळे झाला, कशामुळे हा भेद दिसला? त्याचं महत्वाचं कारण आहे प्राथमिकता. तुम्ही जर स्वतःच्या आत्मिक उन्नतीला प्राथमिकता देणार असाल तर आपोआपच तुम्ही भौतिक प्रगतीला, स्वार्थाला, इतरांच्या अहिताला थोडंसं दुर्लक्षित कराल. लोकांचं हित कशात होईल याकडं तुम्ही लक्ष द्याल आणि माझी आध्यात्मिक उन्नती कशी होईल याकडं लक्ष द्याल. त्याला तुम्ही प्राथमिकता दिली की आयुष्याचं गणित बदलून जातं. अगदी यू टर्न म्हणतो आपण तशी गती, तसं वलय, तसं वळण मिळतं आयुष्याला प्राथमिकता बदलली की. वाल्या कोळ्यानं आधी कुटुंबाला, प्रपंचाला प्राथमिकता दिली म्हणून तो ब्रह्महत्येसारखी पातकं करत होता. नारदांनी उपदेश केल्यावर प्राथमिकता बदलली. महत्व कुणाला यायला लागलं? भगवंताच्या नामाला, भगवंताच्या चिंतनाला. आणि मग रामायणाचा जन्म झाला. प्राथमिकता बदलल्यामुळे रामायण जन्माला आला. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करण्याच्या आधी बायकोची गुलामी केली. अक्षरशः बायकोचा गुलाम म्हणून पुंडलिक राहिले. पण कुकुटमुनींचं दर्शन झालं आणि प्राथमिकता बदलून गेल्या आयुष्याच्या. इतक्या प्राथमिकता बदलल्या की ज्या आईवडिलांना दुर्लक्षित केलं होतं आता त्यांची सेवा हेच आयुष्याचं अंतिम ध्येय बनलं. प्रपंच दुय्यम झाला, प्राथमिकता बदलली. जीवन जगत असताना आपण ज्या गोष्टींना प्राथमिकता देत आतापर्यंत जगलोय त्या गोष्टींना प्राथमिकता दिल्यामुळं मला काय मिळालं, काय साध्य झालं याचा विचार करून आता थोड्या प्राथमिकता बदलून बघू असा विचार करून बघावा. म्हणजे काहीतरी नवं वेगळं आयुष्यात घडू शकतं, आपल्याला काहीतरी नवं असं मिळू शकतं. संपत्ती कमवण्यात अनेकांनी आयुष्य घालवलं.
मान सन्मान कमवण्यात आयुष्य घालवलं, पण ते कमवताना बाकीचं सगळं गमावलं. चारित्र्य, स्वतःचं नाव, चांगुलपण, पुण्य, घराण्याची परंपरा, या